निवडणुकीपूर्वी जालन्यात पैशांचा पाऊस. आचारसंहिता कक्षाच्या पथकाकडून एक खोका जप्त. जप्त करण्यात आलेली रोकड चंदनजीरा पोलिसांच्या ताब्यात. जप्त रकमेची चौकशी करणार आयकर विभाग. जालना शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकच्या पार्श्वभूमीवर शहरात आदर्श आचारसंहिता लागू असताना सतर्क प्रशासकीय यंत्रणानं अत्यंत सतर्कतेनं काल शुक्रवारी दुपारी शहरातील छत्रपती संभाजीनगर मार्गावरील नागेवाडी टोल नाका परिसरात असलेल्या चेकपोस्टवर एसएसटी पथकानं मोठी कारवाई करत हुंदाई क्रेटा वाहनातून तब्बल 98 लाख रुपयांची अघोषित रोकड जप्त केली आहे. शुक्रवार 9 जानेवारी 2024 रोजी दुपारी 2:28 सुमारास टोल नाक्यावर तैनात असलेल्या एसएसटी पथकानं MH21 BF 8733 या क्रमांकाची हुंदाई क्रेटा गाडीची तपासणी केली असता त्यात ही रक्कम आढळून आली आहे. एसएसटी पथक आणि चंदनजीरा पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी या रकमेचा रीतसर पंचनामा करून ही 98 लाखांची रोकड चंदनजीरा पोलीस ठाण्यात जमा केली आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार 10 लाख रुपयांपेक्षा जास्त रोकड आढळल्यास त्याची माहिती आयकर विभागाला देणं बंधनकारक आहे. त्यानुसार आदर्श आचारसंहिता कक्षानं छत्रपती संभाजीनगर येथील उप आयकर संचालकांना या प्रकरणाची माहिती दिली असून ते पथक या रकमेची चौकशी करणार आहेत. बरोबर आहे. काल दिनांक 9/1/2026 रोजी आमचे एसएसटी पथक पोलीस आणि इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांची तपासणी चालू होती. टोल नाका नागेवाडी टोल नाक्याजवळ जो पॉईंट आहे एसएसटी पथक त्या ठिकाणी तपासणी चालू असताना घनश्याम गर्ग हे जे सूरज इंडस्ट्रीजचे मालक आहेत आणि त्यांची वाहन तपासणी केली असता त्यांच्या गाडीमध्ये 98 लाख रुपये मिळाले आहेत. त्यांना विचारपूस केली असता त्यांनी सांगितलं की माझे व्यापाराचे आहेत आणि ते काही राजकीय किंवा प्रचारासाठी आणले नाहीत असं त्यांनी सांगितलं आहे. आणि पुढील कारवाई आता ते पुरावे दिल्यानंतर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट करेल.